हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. आता या सम मध्ये आपल्याला फिगर दिलंय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय आणि 3 क्वेश्चन विचारलेत. आता तिन्ही क्वेश्चन मध्ये काय विचारले? रेशो विचारलंय. ट्रायंगलच्या एरियाचं रेशो आहे. म्हणजे तुम्ही सांगणार हो हो प्रॉपर्टीज आपण शिकलो ना 4 प्रॉपर्टीज. ते व्हिडिओ बघितलंय ना? नाही बघितलं तर बघून घ्या. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके. आता पहिल्यांदा सम मध्ये काय दिलं ते बघा. या ट्रायंगल मध्ये लेंथ दिले ना, काय दिले आपल्याला? बीडीचं लेंथ दिले. बीडीचं लेंथ दिले 7 आणि नंतर दिले बीसीचं लेंथ दिले. बीसीचं लेंथ दिले 20 आणि सांगितले आपल्याला 3 रेशो फाइंड करायचे. पण हे जसं आपण बघितलं इकडे आपल्याला दिले ना बी डॅश डी डॅश सी, म्हणजे डी इज बिटवीन बी अँड सी. आता बीसीचं लेंथ आहे, बीडीचं लेंथ आहे, म्हणजे आपण डीसीचं लेंथ शोधू शकतो ना. म्हणजे ते शोधावंच लागेल. ते करूया ना स्टार्टिंगला. आणि म्हणजे समची सुरुवात झाली. चला, म्हणजे आपण काय लिहिणार आहोत इकडे? बीसी काय? बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीसी असं लिहूया. आणि याचं रिझन काय? रिझन आपल्याला माहित आहे, बी डॅश डी डॅश सी, ते बिटवीनच लिहायचं. आता सबस्टिट्यूट करा. व्हॅल्यू काय? बीसीचं लेंथ आपल्याला माहित आहे ते आहे 20, लिहा तिकडे 20. आणि बीडीचं लेंथ आहे 7, डीसीचं लेंथ आपल्याला माहित नाही, ते आपण फाइंड करूया. आता हे जे 7 आहे त्याला तिकडे शिफ्ट करा. म्हणजे काय आलं? 20 मायनस 7 इक्वल टू डीसी आलं. 20 मायनस 7 म्हणजे काय आलं? आपल्याला माहित आहे उत्तर आले 13. म्हणजे डीसीचं लेंथ आपल्याला मिळालं आहे 13 युनिट. सेंटीमीटर नाही बरं का, युनिट्स आहे. ओके, म्हणजे डीसी आपल्याला मिळालं. आता आपल्याला जे रेशो फाइंड करायचं आहे ते बघून घ्या. आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीज यूज करायचंय, कारण ट्रायंगलचे जे क्षेत्रफळ आहे त्यांचं एरिया फाइंड करायचं. ओके. पण जे ट्रायंगल्स आहे ते तुम्ही नाव बघा काय दिलंय. ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी आहे आणि ट्रायंगल एबीसी आहे. ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी आणि ट्रायंगल एबीसी. आपल्याकडे 4 पॉइंट्स आहेत, ए बी डी आणि सी. आणि या 4ही पॉइंट पैकी 3 पॉइंट जे आहेत ते कोलिनियर आहे, एका लाईनवर आहे, माहिती आहे ना. आणि जे 4थं पॉइंट आहे ते बाहेर आहे. असं सिच्युएशन असलं तर आपल्याला माहित आहे नेहमी आपल्याकडे 2 छोटे ट्रायंगल आणि एक मोठं ट्रायंगल असणार आहे. म्हणजे 3 ट्रायंगल असणार आहे. म्हणजे 2 छोटे मिळून एक मोठं ट्रायंगल फॉर्म करणार आहे. असल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती आहे हे जे तिन्ही ट्रायंगल्स आहेत त्यांचं जे हाईट असतं, त्यांचं जे उंची असते ते सेम असतं, ते इक्वल असतं. आणि हे जे सिच्युएशन आहे हे मी ऑलरेडी डिस्कस केलंय एका कॉन्सेप्ट व्हिडिओमध्ये. आठवतंय का? ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स हे कॉन्सेप्ट केलंय ते बघा. तिकडे मी 3 सिच्युएशन एक्सप्लेन केलं. तिसरं जे सिच्युएशन आहे ते हेच आहे. ते कारण काय ते पण आपण डिस्कस केलं. काय ते एकदम सोपं आहे. यांचं जे कॉमन वर्टेक्स आहे, कॉमन वर्टेक्स कसं शोधायचं? हे 3 पॉइंट कोलिनियर आहे, जे चौथं राहिले तेच कॉमन वर्टेक्स आहे. कॉमन वर्टेक्स आहे. इकडून जेव्हा आपण हे उंची ड्रॉप करतो, परपेंडिक्युलर ड्रॉप करतो, तर हे तिघांचं बेस एकाच लाईनवर आहे, त्यामुळे हाईट इक्वल. म्हणजे कॉमन वर्टेक्स आहे. आणि दुसरं रिझन आहे कारण बेसेस जे आहे तिघांचं ते एकाच लाईनीवर आहे, ते लिहायचं. त्यामुळे या तिघांचं उंची जे आहे ते सेम आहे. म्हणजे ते स्टार्टिंगला लिहूया. काय लिहूया? ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी and triangle ABC have a common vertex A and their bases BD, DC and BC lie on the same line. Therefore their heights are equal. हे लिहायचं. म्हणजे याचा काय झालं? आपण हे दाखवलंय की तिन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचे हाईट सेम आहेत, उंची सेम आहे. ओके. आता उंची सेम आहे म्हणजे आपल्याला तर माहित आहे प्रॉपर्टी कोणतं यूज करायचं. उंची सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. झालं. ओके. आता फर्स्ट बघा काय दिलंय. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी हे विचारलंय. म्हणजे दोन्ही ट्रायंगल बघा अगोदर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. ओके. यांचं उंची जी आहे सेम आहे, हाईट सेम आहे, म्हणजे एरिया अपॉन एरिया इक्वल टू काय लिहिणार आहोत? बेस अपॉन बेस. ट्रायंगल एबीडी साठी बेस बीडी, ट्रायंगल एडीसी साठी बेस डीसी. म्हणजे उत्तर काय येणार आहे? बीडी अपॉन डीसी. आणि रिझन काय याचं? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ओके. अजून एक, हे जे रेशो आपल्याला लिहायचंय हे तुम्ही फिगर न बघता पण लिहू शकता. न बघता कसं लिहिणार? तुम्ही बोलणार हो बेस बघावं लागेल ना. मी सांगतोय लिहू शकता. ते पण मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बघा ते व्हिडिओ. नाही बघितलं मी सांगितलंय, लिंक दिलाय डिस्क्रिप्शन मध्ये. तर कसं लिहायचं? सोपं एकदम. म्हणजे या सिच्युएशन मध्ये जिकडे 4 पॉइंट असतात, 3 कोलिनियर असतात, अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा 3 ट्रायंगल्स असतात तिकडे
तिकडे नेहमी लक्षात ठेवा, रेशो जेव्हा देते, जे कॉमन वर्टेक्स आहे ते उचलून घ्या आणि ते कॉमन वर्टेक्सला हाईड करा. म्हणजे ए ला हाईड करा. म्हणजे काय आलं, बीडी अपॉन डीसी. सेम ना, तेच आहे. म्हणजे तुम्ही फिगर न बघताही ते रेशो लिहू शकता. ओके, इझी आहे, सोपं आहे. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीडीचं व्हॅल्यू किती आहे, 7 आणि डीसीचं व्हॅल्यू किती आहे, 13. म्हणजे आपल्याला पहिल्या क्वेश्चनचं उत्तर आहे. आता तुम्ही सांगणार एक्साइटेड आहात ना, सेकंड वन. चला सेकंड वन लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी इकडे आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे मोठं आहे. ओके, डायरेक्टली लिहू शकतो. हो, एला हाईड केलं म्हणजे काय येणार आहे, बीडी अपॉन बीसी. बीडी अपॉन बीसी लिहा. रिझन काय, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीडीचं व्हॅल्यू किती, बीडीचं व्हॅल्यू आहे 7 आणि बीसीचं व्हॅल्यू आहे 20. म्हणजे रेशो आले 7:20. सेकंड पण झालं, एकदम सोपं आहे. थर्ड तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे. चला लिहूया. काय ते, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. व्हेरी गुड. एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे. एडीसीचा बेस आहे डीसी आणि एबीसीचा बेस आहे बीसी. म्हणजे आपण लिहिणार आहोत डीसी अपॉन बीसी. पण न बघताही आपण लिहू शकतो ए ला अपॉन डीसी अपॉन बीसी. आणि रिझन आहे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डीसीचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, डीसीचं व्हॅल्यू आहे 13 आणि बीसीचं व्हॅल्यू आहे 20. म्हणजे आपल्याला रेशो मिळाला आहे 13:20. आता मला सांगा, सोपं होतं की नाही. पण मी नेहमी सांगतोय, तुम्ही व्हिडिओ बघताय ते सोल्युशन साठी नका बघू. सोल्युशन कसं आलंय, आपण कॉन्सेप्ट युज केलंय, काय युज केलंय ते समजण्यासाठी व्हिडिओ बघा. आणि ते समजलं तर तुम्ही स्वतःहून हे कॉन्सेप्ट समजलं की तुम्ही स्वतःहून सम करू शकता. ते महत्वाचं आहे आणि ते मला पाहिजे. बघताय तर त्यासाठी व्हेरी गुड. आणि तुम्हाला एकदा समजलंच आहे, आवडलं पण आहे, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि खूप मी सांगितलंय कसं अभ्यास करायचंय, ते सगळं सांगितलंय. मॅथ्स कसं पॅटर्ननी पहिलं कॉन्सेप्ट बघायचं, नंतर बेस लेवल सम, मिड लेवल सम, ब्युटिफुल सम, हे सगळं सांगितलंय. चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल ना, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सांगेन. तोपर्यंत स्माइल करत राहा, शिकत राहा, शेअर करत राहा.